हॅलो फ्रेंड्स, आज आपण पॉइंट बघणार आहोत पॉलिनेटिंग एजंट्स आणि ज्यामध्ये पहिला पॉइंट असणार आहे आपण डिस्कस करणार आहे जो आज तो अबायोटिक एजंट, ज्याला आपण एक्झाम्पल त्यामध्ये घेतलेले आहेत विंड आणि वॉटर. लास्ट लेक्चरला मी पॉलिनेशन हा पॉइंट सुरू केला होता आणि ज्यामध्ये आपण पॉलिनेशनची डेफिनेशन आणि पॉलिनेशनचे टाईप, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, त्याचबरोबर ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी, झेनोगॅमी हे टाईप डिस्कस केले होते. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत की विच आर द पॉलिनेटिंग एजंट विच आर पर्टिक्युलरली इन्वॉल्व इन दी क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन मध्ये जेव्हा दोन डिफरंट फ्लावर्स इन्व्हॉल्व होतात, दोन वेगवेगळ्या प्लांटची पॉलिनेशन मध्ये, त्यावेळी त्या ठिकाणी पर्टिक्युलरली आपल्याला पाहायला मिळतं पॉलिनेटिंग एजंटची गरज लागते. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं पॉलिनेटिंग एजंट दोन टाईपचे असतात, बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट. बायोटिक एजंटमध्ये आपण इन्क्लूड केले होते इन्सेक्ट, बर्ड, बॅट आणि स्नेल्स, आणि अबायोटिक एजंटमध्ये आपण एक्झाम्पल सांगितली होती विंड आणि वॉटर. ठीक आहे, तर आज आपण ही अबायोटिक एजंट्स इन डिटेल डिस्कस करणार आहोत. त्यामधला पहिला अबायोटिक एजंट आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे ॲनेमोफिली. जसं मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. पहा, वन सेंटेन्ससाठी जेव्हा क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज ॲनेमोफिली, तेव्हा आपण सांगतो याची डेफिनेशन इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन विच इज कॅरीड आउट बाय विंड. त्यामुळे ह्याला इन ब्रॅकेट मध्ये आपण सांगू शकतो इट इज अ विंड पॉलिनेशन. ॲनेमोफिली म्हणजे जे पॉलिनेशन विंड मार्फत होतं त्याला आपण म्हणतो ॲनेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन विच इज अन एक्झाम्पल ऑफ द अबायोटिक एजंट. आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे की ॲनेमोफिली कोणकोणत्या प्लांट्समध्ये पाहायला मिळतं, कारण हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच वेळा सीईटीला नीटला तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं वन ऑफ द फॉलोइंग फ्लावर बिलॉंग्स टू ॲनेमोफिली, एंटेमोफिली, कायरोप्टेरोफिली. त्यावेळी आपल्याला ॲनेमोफिलस फ्लावरचे एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. तर हे ॲनेमोफिलस फ्लावरचे एक्झाम्पल्स कोणते आहेत ते आधी आपण एक्झाम्पल्स बघूया. पहा, या प्लांटमध्ये आपल्याला विंड मार्फत पॉलिनेशन झालेले पाहायला मिळतं. पहा कोणकोणते आहेत, व्हीट, राईस, त्यानंतर कॉर्न, त्यानंतर ओट, त्यानंतर बार्ली, पाम, राई एक्सेट्रा. पहा, एक्झाम्पल लक्षात ठेवायला अवघड नाही, एकदा दोनदा वाचले की व्यवस्थित लक्षात राहते. व्हीट, राईस, कॉर्न, ओट, बार्ली, पाम्स, राई या प्लांटमध्ये आपल्याला विंड मार्फत पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे एक्झाम्पल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, आता आपण बघूया की ॲडॅप्टेशन्स इन दी ॲनेमोफिलस फ्लावर. ॲनेमोफिलस फ्लावर म्हणजे काय, ज्या फ्लावरमध्ये, ज्या प्लांटच्या फ्लावरमध्ये विंड मार्फत पॉलिनेशन होतं त्या फ्लावरला आपण काय म्हणणार आहोत, ॲनेमोफिलस फ्लावर. त्यामुळं आता आपण बघूया या फ्लावरमध्ये विंड मार्फत पॉलिनेशन होत असताना पर्टिक्युलरली हे फ्लावर त्या विंड पॉलिनेशनसाठी कसं मॉडिफाय झालेलं आहे, कसं ॲडॅप्ट झालेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं इथं आपण पुढचा पॉईंट डिस्कस करणार आहोत या ॲनेमोफिली फ्लावरमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲडॅप्टेशन्स ऑफ दी Anemophilus flower. Adaptations. पुण्यामध्ये ॲडॅप्टेशन्स पाहिजे आपल्याला ॲनेमोफिलस फ्लावर मध्ये, ज्याच्यामध्ये विंड मार्फत पॉलिनेशन होतं. महत्वाचे काही पॉईंट्स आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. पहा, पहिला ॲडॅप्टेशन आपल्याला सांगता येईल की ज्या फ्लावरमध्ये विंड मार्फत पॉलिनेशन होतं हे फ्लावर्स जनरली तुम्हाला कसे पाहायला मिळतात, स्मॉल पाहायला मिळतात, इनकॉन्स्पिक्युअस पाहायला मिळतात. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे काय, ते पटकन आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, ते अतिशय स्मॉल असतात साईजनं, ते कुठेतरी अशी झाडाच्या पानामध्ये वगैरे खाली लपलेले असतात, तुम्हाला क्लिअर कट ते ऑब्झर्व करता येत नाहीत, पटकन दिसत नाहीत. सो दिस फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस अँड कलरलेस. त्याला पर्टिक्युलर कोणताही कलर आपल्याला पाहायला मिळत नाही. सेकंड पॉईंट आपल्याला सांगायचं आहे, दिस फ्लावर्स आर विदाउट नेक्टर and
फ्रॅग्रन्स. आता नेक्टर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे. नेक्टर म्हणजे काय, कुठल्याही प्लांट मधलं फ्लावर जनरली म्हणजे जे फ्लावर्स मॅक्झिमम ॲनिमलद्वारे पॉलिनेट केले जातात त्या फ्लावर्समध्ये आपल्याला एक फ्लावरमध्ये शुगरी सोल्युशन तयार झालेलं पाहायला मिळतं, स्वीट टेस्टचं सोल्युशन पाहायला मिळतं की जे पर्टिक्युलरली इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी त्या फ्लावरमध्ये तयार केलं जातं. आणि असं नेक्टर वापरून आपल्याला माहित आहे हनी बी वगैरे हनी तयार करतात. मग इथं काय सांगायचं आहे, असं शुगरी सोल्युशन त्या फ्लावरमध्ये तुम्हाला ऍबसेंट पाहायला मिळतं आणि त्या फ्लावरला एक पर्टिक्युलर जो सुगंध म्हणतो, चांगल्या प्रकारचा जो स्मेल म्हणतो तो तुम्हाला त्या ऍबसेंट असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरं आपल्याला याच्यामध्ये त्याचा ऍडॅप्टेशन सांगता येईल ते म्हणजे यांच्यामध्ये जो स्टिग्मा असतो, आपण कार्पेटच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं होतं स्टिग्मा कुठला पार्ट येतो. स्टिग्मा हा कसा असतो, इज फिदरी. फिदरी म्हणजे काय, तर त्याला फिदर स्मॉल हेअरचं स्ट्रक्चर असतं. वाय स्टिग्मा इज फिदरी इन द बीन पॉलिनेटेड प्लांट, बिकॉज टू ट्रॅप द पोलन ग्रेन. पोलन ग्रेन ज्या अँथरमधून उडून येणाऱ्या त्या स्टिग्मावर ते पोलन ग्रेन ट्रॅप करण्यासाठी या बीन पॉलिनेटेड प्लांटमध्ये त्या फ्लावरमध्ये तुम्हाला स्टिग्मा फिदरी पाहायला मिळतो. म्हणजे एकदा पोलन ग्रेन या स्टिग्मावर डिपॉझिट झाले की ते उडून जाऊ शकणार नाहीत कुठं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पोलन ग्रेन्स कसे पाहायला मिळतात, तर स्टिग्मा कसा पाहायला मिळतो, फिदरी पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आपल्याला सांगायचा आहे, इथं पोलन ग्रेन जे तयार होतात अँथरमध्ये हे कसे असतात, आर लाईट इन वेट. त्यांचं वेट जे आपल्याला पाहायला मिळतं ते कसं पाहायला मिळतं, हलकं पाहायला मिळतं, वजनदार नसतात, हेवी नसतात, ते अतिशय वेटनं लाईट असतात. आणि हे असं का तयार झालेलं पाहायला मिळतं, कारण लाईट वेटचे पोलन ग्रेन असल्याशिवाय ते आपल्याला स्टिग्मावर इझिली डिपॉझिट झालेले पाहायला मिळणार नाही, ते वाऱ्यानं उडून जाऊ शकणार नाही. त्यामुळं ते हेवी नसतात, ते लाईट इन वेट असतात. सो पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. आणि त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे दीज पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस इन लार्ज नंबर. हे पोलन ग्रेन्स आपल्याला कसे तयार झालेले पाहायला मिळतात, नंबरनं, लार्ज नंबर. का, कारण वाऱ्यानं जेव्हा पोलन ग्रेन एका फ्लावर मधल्या अँथरमधून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जेव्हा डिपॉझिट होत असतात त्यावेळी बऱ्याच वेळा ते पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटपर्यंत पोहोचण्याच्या आधीमध्ये वेस्ट होतात, सांडतात आधीमध्ये. त्यामुळे हे वेस्टेज जर अवॉइड करायचं असेल तर ते ऑलरेडीच जास्त क्वांटिटीमध्ये जर पोलन ग्रेन तयार झाले तर त्या ठिकाणी वेस्टेज काय करता येईल, आपल्याला मॅनेज करता येईल. बऱ्यापैकी पोलन ग्रेन वेस्ट झाले तरी काही ना काही पोलन ग्रेन तुम्हाला फ्लावरपर्यंत पोहोचलेले पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा आपल्याला काय सांगायचं आहे त्यामध्ये, तो म्हणजे पुढचा पॉइंट आहे स्टॅमेन आर लॉंग अँड वर्साटाईल. स्टॅमेन इज द पार्ट ऑफ द मेल. बरोबर आहे, तो कसा असतो, स्टॅमेन हा लॉंग असतो, लेंथला मोठा असतो आणि वर्साटाईल असतो. वर्साटाईल म्हणजे त्याची अटॅचमेंट अशी या फ्लावरमध्ये असते की जेणेकरून मॅक्झिमम त्यातले पोलन ग्रेन इझिली बाहेर पडतील आणि ते स्टिग्मावर फ्लावरच्या डिपॉझिट होतील. त्यामुळे वर्साटाईल अँकर. वर्साटाईल म्हणजे काय, त्याची अरेंजमेंट अशी असते की ज्यामुळं तो इझिली आपल्यामधले पोलन ग्रेन अँथरमधून बाहेर टाकू शकेल आणि तो स्टिग्मावर ते डिपॉझिट होऊ शकतील. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला सांगायचा आहे, बोथ स्टिग्मा and both stigma and anther are exposed to air. स्टिग्मा आणि अँथर आपल्याला कुणाला एक्सपोज झालेले पाहायला मिळतात, एअरला. कारण जोपर्यंत एअरला एक्सपोज होत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला इझिली पॉलिनेशन पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, पहा व्यवस्थित समजून आपण घेतलं तर आपल्याला हे जे पॉइंट आपण सांगतोय हे व्यवस्थित लक्षात येते. कारण का माहितीये का, हे पाठांतर करायचं नाहीये. आपण बघतोय अॅनेमोफिली म्हणजे विन पॉलिनेशन, त्याच्यामध्ये आपण अडॅप्टेशन बघतोय कुणामध्ये, अॅनेमोफिलस फ्लावर मध्ये. आणि त्या अडॅप्टेशन मध्ये आपण सिक्वेन्स मध्ये काय काय सांगलेलं आहे बघा, फ्लावर ह्या टाईपच्या पॉलिनेशन मध्ये स्मॉल असतात आणि इनकॉन्स्पिक्युअस असतात, पटकन ते दिसत नाही, कलरलेस असतात, त्याला पर्टिक्युलर कोणताही कलर आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या फ्लावरमध्ये नेक्टर आणि फ्रॅग्रन्स तुम्हाला ऍबसेंट पाहायला मिळतो. स्टिग्मा जो असतो फ्लावरचा त्याला हेअरी असतो, त्याच्यावर हेअर असतात, त्याला आपण म्हणतो फिदरी स्टिग्मा, की जो पोलन ग्रेनला पकडून ठेवू शकतो. एकदा पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर डिपॉझिट झाले की ते उडून जाऊ शकत नाहीत. त्यानंतर पोलन ग्रेन हे वेटनं वजनानं तुम्हाला हलके पाहायला मिळतात आणि ते ऑलरेडीच तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये तयार झालेले पाहायला मिळतात, जेणेकरून त्यांचं वेस्टेज झालं तरी ते
काही ना काही प्रमाणामध्ये त्या फ्लावरमध्ये पोचू शकते. त्यानंतर स्टॅमेन जो आपण सांगितलं मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा कसा असतो, लॉंग असतो आणि व्हर्सटाईल असतो. त्याची अरेंजमेंट अशी केलेली असते की ज्यामुळे मॅक्झिमम त्याच्या अँथरमधनं पोलन ग्रेन तुम्हाला स्टिग्मावर डिपॉझिट झालेले पाहायला मिळतात. आणि शेवटचा पॉईंट आपल्याला सांगतोय, स्टिग्मा आणि अँथर हे कसे असतात, दे आर एक्सपोज टू एअर. सदैव ते कायमस्वरूपी आपल्याला एअरला एक्सपोज झालेले पाहायला मिळतात, ज्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिनेशन इझी झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. यामध्ये अजून एक आपल्याला महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, ती म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये चेटबोर्डच्या एक याची डायग्राम दाखवलेली आहे. आता इकडे सगळ्यांनी लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे अॅनेमोफिलीची, ही डायग्राम आपल्याला बोर्डला ड्रॉ करायला विचारली जात नाही. परंतु आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे जे आपण मेज प्लांटचे डायग्राम इथे ड्रॉ करणार आहे, या डायग्राम मध्ये मेल इन्फ्लुएन्स कोणता, फिमेल इन्फ्लुएन्स कोणता, किंवा सीड ऍक्च्युअली आपण कुठल्या मेजच्या प्लांटला म्हणतो. आपण जसं गेल्या वर्षी मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये बघितलं होतं की मेज प्लांटला आपल्याला काय पाहायला मिळतं, तर प्रॉप रूट्स पाहायला मिळतात, म्हणजे ऍडिशनल रूट पाहायला मिळतात. तर एक मी रफ इथे डायग्राम दाखवते तुम्हाला मेज प्लांटची, ज्याच्यामुळं आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे याच्यामध्ये विंड पॉलिनेशन होतं. या ठिकाणी पहा, ही जी आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे इथं, त्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, तर इथं आपल्याला ही मेज प्लांटची मी एक रफ डायग्राम दाखवते तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये सुरुवातीला अगदी अपेक्सला आपल्याला काय पाहायला मिळतं, मेल इन्फ्लुएन्स पाहायला मिळतात. त्यामुळे हे जे आपण फिगर दाखवतोय इट इज अ मेल इन्फ्लुएन्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला पोलन ग्रेन्स तयार झालेले पाहायला मिळतात. परत एकदा लक्षात घ्या, तुम्हाला बोर्डला याची फिगर ड्रॉ करायची नाहीये, हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी इथं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. याला आपण लेबल करणार आहोत, वी कॉल इट ॲज अ मेल इन्फ्लुएन्स. त्यालाच दुसरं एक नाव आहे पहा, वी आल्सो कॉल इट ॲज अ टॅसेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की त्याच्यावर आपल्याला काय पाहायला मिळतात, लीव्स पाहायला मिळतात. ओके. आता पहा, याच्यामध्ये असं बऱ्याच जणांना आपल्याला, आपण मराठीला कलीस म्हणतो, काय पाहायला मिळतं, दॅट इज कॉल्ड ॲज दी फिमेल इन्फ्लुएन्स. त्याला म्हणायचं फिमेल इन्फ्लुएन्स. फिमेल इन्फ्लुएन्सचं दुसरं नाव आहे इयर. दीज आर द लीव्स. आणि याच्यावर तुम्हाला असे ऍडिशनल रूट्स पाहायला मिळतात, दॅट वी कॉल ॲज अ प्रॉप रूट, जे आपण या मेज बरोबर शुगर केन मध्ये, बनियान ट्री मध्ये, आपल्याला बनियान ट्री मध्ये स्टील फ्रूट बघितले होते, शुगर केन मध्ये आणि आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, मेज मध्ये, व्हीट मध्ये प्रॉप रूट्स पाहायला मिळतात. आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपण जे कणीस म्हणतो मक्याचं, समजा हे जर दाखवलं आपण कणीस मक्याचं, तर याला काय नाव देणार आहे आपण, सीड. सांगायचं एवढंच आहे की या मेज प्लांट मध्ये मेल इन्फ्लुएन्स आणि फिमेल इन्फ्लुएन्सची अरेंजमेंट कशी पाहायला मिळते. मेल इन्फ्लुएन्स तुम्हाला अपर पार्टला पाहायला मिळतो, जो पोलन ग्रेन रिलीज करत असतो, आणि फिमेल इन्फ्लुएन्स तुम्हाला लोअर पार्टला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टिग्मा पाहायला मिळतो. आणि या मेल इन्फ्लुएन्स ते पोलन ग्रेन या स्टिग्मावर डिपॉझिट होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला विंड मार्फत पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. आता इथं बरेच वेळा काय होतं, एकाच ज्या प्लांट मध्ये पॉलिनेशन होत असं नाही, तर तुम्हाला काय पाहायला मिळतं, एकाच प्लांट मध्ये सुद्धा पॉलिनेशन होतं, किंवा दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये सुद्धा तुम्हाला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. त्यातल्या एका प्लांटचा मेल इन्फ्लुएन्स आणि दुसऱ्या प्लांटचा फिमेल इन्फ्लुएन्स आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये महत्वाचा क्वेश्चन हा आहे थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू, तो म्हणजे अडॅप्टेशन्स इन द अॅनेमोफिलस फ्लावर, जे आपण डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. यानंतर दुसरा अबायोटिक एजंट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे हायड्रोफिली. म्हणजेच आपल्याला सांगायचं आहे पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय दी वॉटर. त्यामुळं आपण सेकंड अबायोटिक एजंट आता डिस्कस करूया, दॅट इज कॉल्ड ॲज दी हायड्रोफिली. या हायड्रोफिलीमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स महत्वाचे पाहायला मिळतात. ती कुठली कुठली आहेत पहा. हायड्रोफिली, जसं मी सांगितलं वन सेंटेन्स साठी क्वेश्चन विचारला तर आपण काय सांगणार आहे, इट इज अ पॉलिनेशन विच इज टेक्स प्लेस बाय वॉटर, सो इट इज कॉल्ड ॲज वॉटर पॉलिनेशन. याला आपण काय म्हणू शकतो, वॉटर पॉलिनेशन. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बघा, इथं जसं मी मगाशी तुम्हाला
अॅनेमोफिलीचे एक्झाम्पल सांगितले, तशी हायड्रोफिलीचे एक्झाम्पल्स पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल व्हॅलिस्नेरिया हे ॲक्वाटिक प्लांट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर पॉल्युशन पाहायला मिळतं. त्यानंतर झूस्टेरिया, सेरॅटोफायलम ही काही आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील की ज्याच्यामध्ये आपल्याला या वॉटरद्वारे पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. व्हॅलिस्नेरिया, झूस्टेरिया अँड सेरॅटोफायलम दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द aquatic or water pollination which we call as a hydrophilia. आता जसं मग आपण पाहिलं तसं ज्या फ्लावर मध्ये वॉटर मार्फत पॉलिनेशन होतं त्या फ्लावरला आपण काय म्हणणार आहोत, वी कॉल इट ॲज अ हायड्रोफिलस फ्लावर. आणि या हायड्रोफिलस फ्लावर मध्ये आपल्याला अडॅप्टेशन बघायचं आहे, कारण ते फ्लावर सतत पाण्यामार्फत पॉलिनेट केलं जातं. त्यामुळे पाणी जेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये येतं तेव्हा त्या पाण्यासाठी ते फ्लावर कसं अडॅप्ट झालेलं आहे पॉलिनेशनसाठी ते आपल्याला इथं बघायचं आहे. त्यामुळं इथं अडॅप्टेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, पहिला पॉईंट आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे सेम जो आपण मगाशी बिन पॉलिनेशन मध्ये बघितला तो म्हणजे कुठला, फ्लावर आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. फ्लावर तुम्हाला कशी पाहायला मिळतात, स्मॉल पाहायला मिळतात, पटकन न दिसणारे असतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ इनकॉन्स्पिक्युअस. सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल पेरियन अँड अदर पार्ट ऑफ फ्लावर आर अनवेटेबल. अनवेटेबल म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की जो ओला होत नाही. आता पाण्यामध्ये प्लांट आहे ते जसं आळूच्या झाडाचं तुम्हाला पान माहिती आहे जे ओलं होत नाहीये, पाणी टाकलं तर त्याच्यामधून ते खाली उगळत येतं. त्या पद्धतीनं या सगळं फ्लावर जे आपण म्हणतोय हायड्रोफिलस प्लांटचं ते कसं असतंय, अनवेटेबल असते. पेरियन म्हणजे काय आठवते का बघा तुम्हाला, कॅलिक्स आणि करोला यांना दोघांना एकत्रित आपण काय म्हणतो, पेरियन. तर हा कॅलिक्स करोला पेरियनचा पार्ट आपल्याला काय पाहायला मिळतो, अनवेटेबल पाहायला मिळतो. तो ओला झालेला पाहायला मिळत नाही आणि ओव्हरऑल सगळंच फ्लावर तुम्हाला ओलं झालेलं पाहायला मिळत नाही, कारण ते काय आहे, ॲक्वाटिक आहे. त्यानंतर तिसरं अडॅप्टेशन आपल्याला याच्यामध्ये काय सांगायचं आहे ते पहा, पोलन ग्रेन जे याच्यामध्ये तयार होतात अँथर मध्ये हे कसे असतात, आर लॉंग. त्याची साईज कशी पाहायला मिळते तुम्हाला, लॉंग पाहायला मिळते. अनवेटेबल पाहायला मिळतात. वाय दे आर अनवेटेबल, त्याचं एक रिझन आहे महत्वाचं, ड्यू टू म्युसिलेज. त्याच्यामध्ये काय असतं, म्युसिलेज. आता म्युसिलेज म्हणजे काय पहा, तर म्युसिलेज म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, हे म्युसिलेज जे काय आहे, इट इज अ स्लाइमी सबस्टन्स प्रेझेंट इन द पर्टिक्युलर सेल ऑफ दॅट पोलन ग्रेन. आणि तो म्युसिलेज सबस्टन्स काय करतो, पोलन ग्रेनला ओलं होऊन देत नाही, त्यालाच आपण म्हणतो अनवेटेबल ठेवतो. तसंच तो कॅलिक्स करोला आणि बाकीच्या पार्टला पण अनवेटेबल ठेवतो. म्हणजे इथंच फक्त म्युसिलेज दिल्याचा अर्थ असं नाही की पोलन ग्रेन अनवेटेबल राहतो. इथं आपण सांगितलेलं आहे पेरियन आणि बाकीचे पार्ट पण तुम्हाला अनवेटेबल पाहायला मिळतात. आणि शेवटचा जो सिग्निफिकन्स आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अडॅप्टेशन जे पाहायला मिळतं, जे सेम आपण बिन पॉलिनेटेड प्लांट मध्ये बघितलं होतं ते कोणतं होतं, नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर ऍब्सेंट. यांच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, फ्रॅग्रन्स आणि नेक्टर ऍब्सेंट पाहायला मिळतो. हे झाले अडॅप्टेशन्स जे आपल्याला या हायड्रोफिलस फ्लावर मध्ये पाहायला मिळतात. फ्लावर स्मॉल असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात. पेरियन म्हणजे कॅलिक्स करोला आणि सगळे बाकीचे अदर फ्लोरल पार्ट काय असतात, अनवेटेबल असतात, ओली नसतात. पोलन ग्रेन्स लॉंग असतो लेंथनं आणि तो सुद्धा अनवेटेबल असतो, कारण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला म्युसिलेज स्लाइमी सिक्रेशन पाहायला मिळतं. नेक्टर आणि फ्रॅग्रन्स तुम्हाला कुणामध्ये ऍब्सेंट पाहायला मिळतो, तर या हायड्रोफिलस फ्लावर मध्ये दोन कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट आणि लास्ट एरिया जे तुम्हाला सेम कुणामध्ये पाहायला मिळतात, तर अॅनेमोफिलस फ्लावर मध्ये. त्यामुळे मे बी असा क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल की दोन्ही फ्लावरचं कंपॅरिझन करून दोन्हीमध्ये सेम असणारं कॅरेक्टर जर विचारलं तर आपण हे दोन्ही कॅरेक्टर त्याच्यामध्ये सांगू शकतो, जे विन मध्ये आणि वॉटर पॉल्युशन मध्ये आपल्याला सेम पाहायला मिळतात. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, या हायड्रोफिलस फ्लावरचे दोन टाईप आपल्याला पडलेले पाहायला मिळतात, हायपो हायड्रोफिली आणि इपी हायड्रोफिली. हायपो आणि इपी हायड्रोफिली काय आहे ते आपण या पॉइंट मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळं इथं आपल्याला बघायचं आहे, दिस हायड्रोफिली इज अगेन डिवायडेड इनटू टू टाइप्स डिपेंडिंग ऑन
where the pollination takes place. पॉलिनेशन वॉटर सरफेसवर होतंय, पॉलिनेशन वॉटरच्या आतमध्ये होते. याच्यावरून या हायड्रोफिलीचे दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट टाईप इज कॉल्ड ॲज हायपोहायड्रोफिली. पहिला टाईप कुठला आहे? हायपोहायड्रोफिली. अँड सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज इपी हायड्रोफिली. आता हायपो म्हणजे काय अर्थ लक्षात घ्यायचा? बिलो. आणि इपी याचा अर्थ काय घ्यायचा? अबाव. बरोबर आहे? दी वॉटर पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बिलो द वॉटर सरफेस, पाण्याच्या आतमध्ये जे पॉलिनेशन होतं त्याला आपण म्हणणार आहे हायपोहायड्रोफिली. And the water pollination which takes place above the water is called as epihydrophily. नावामध्येच आपल्याला लक्षात येते हायपो म्हणजे काय आणि इपी म्हणजे काय. ठीक आहे, तर आपण पहिले पॉइंट डिस्कस करूया पॉलिनेशनचा, ज्याचं नाव आहे हायपोहायड्रोफिली. हे हायपोहायड्रोफिली पर्टिक्युलरली आपल्याला विचारलं जातं कोणत्या प्लांट्स मध्ये आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळतं. आणि या हायपोहायड्रोफिली मध्ये आपल्याला महत्वाचे काही पॉइंट डिस्कस करायचे आहेत की ज्यामुळं आपल्याला काय पाहायला मिळतं? पॉलिनेशन वॉटरच्या विलोप झालेलं पाहायला मिळतं. सो हायपोहायड्रोफिली. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण लक्षात ठेवूया, त्याचं नाव आहे झूस्टेरिया, ज्याला कॉमनली काय म्हणलं जातं? सी ग्रास. झूस्टेरिया इज अ एक्झाम्पल ऑफ हायपोहायड्रोफिली विच इज कॉमनली कॉल्ड ॲज द सी ग्रास. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं पहिला महत्वाचा पॉइंट, व्हॉट इज मीन बाय हायपोहायड्रोफिली. जर वन सेंटेन्सला क्वेश्चन विचारला तर आपण काय सांगणार आहे? द पॉलिनेशन इन द वॉटर विच टेक्स प्लेस बिलो दी वॉटर सरफेस. इथे काय सांगायचंय? वॉटर सरफेसच्या बिलो जर तुम्हाला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? वी कॉल इट ॲज अ हायपोहायड्रोफिली. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? इथं महत्वाचा पहिला पॉइंट हा सांगायचा आहे, द पोलन ग्रेन्स. द पोलन ग्रेन्स विच आर प्रेझेंट इन द एंथर ऑफ द स्टॅमेन आर हेवियर. दे आर हेवियर म्हणजे त्याचं वेट जास्त आहे कुणापेक्षा? दॅन वॉटर. पाण्यापेक्षा त्याचं वेट काय आपल्याला पाहायला मिळतं? जास्त पाहायला मिळतं. सो दे सिंक टू दी बॉटम. त्यामध्ये पाण्याच्या खाली तुम्हाला आलेले पाहायला मिळतात. बिकॉज देअर वेट ऑफ द पोलन ग्रेन इज मोर दॅन दॅट ऑफ द वॉटर. त्यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला सिंक झालेले पाहायला मिळतात, बॉटमला जमा झालेले पाहायला मिळतात. आणि आपल्याला अजून काय सांगायचं ह्याच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स असतात हे कसे पाहायला मिळतात? आपल्याला लॉंग पाहायला मिळतात. इतके लॉंग पाहायला मिळतात की एखाद्या रिबिन सारखं, केसामध्ये जे रिबिन घालतात त्या रिबिन सारखं तुम्हाला पाहायला मिळतात. सो दे आर लॉंग रिबन लाईक. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, दे आर विदाउट एक्झाईन. पोलन ग्रेन काय असतात? विदाउट एक्झाईन असतात. आता बघा, पोलन ग्रेनची लेंथ लॉंग असते, हा एक झाला पहिला पॉइंट. सेकंड काय सांगता येईल आपल्याला? इतकी लॉंग असते की एखाद्या रिबन सारखं तुम्हाला ते स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आणि यामध्ये एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे इट इज विदाउट एक्झाईन. एक्झाईन काय आहे? तर जेव्हा मी तुम्हाला पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं होतं त्यावेळी मी सांगितलं होतं की पोलन ग्रेन मध्ये दोन लेयर्स पाहायला मिळतात तुम्हाला. इनर लेअर असते त्याला आपण म्हणतो इंटाईन आणि आउटर लेअर असते त्याला आपण म्हणतो एक्झाईन. की जी एक्झाईन स्पोरोपोलिन या कंपोनंट तयार झालेली असते आणि त्यामुळे हे एक्झाईन आपल्याला एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये डिग्रेड झालेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळं एक्झाईन जी आउटर लेअर आहे पोलन ग्रेनची ती तुम्हाला या ठिकाणी ऍबसेंट असलेली पाहायला मिळते. ठीक आहे, मग बघा हायपोहायड्रोफिली मध्ये आपल्याला कोणतीही डायग्राम स्केच करायची नाही. हायपोहायड्रोफिली म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, द पॉलिनेशन विच इज कॉल्ड एज वॉटर पॉलिनेशन टेक्स प्लेस बिलो द वॉटर सरफेस. बेस्ट एक्झाम्पल ऑफ हायपोहायड्रोफिली इज द झूस्टेरिया, commonly called as the seagrass. In this hypohydrophily, the pollen grains which are produced in the male part, they are heavier than the water. That's why they sink to the bottom of the water. These pollen grains are long, ribbon-like and without the exine part. It is called as the hypohydrophily. त्यामुळे तुम्हाला 2 मार्कासाठी सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हायपोहायड्रोफिलीचा, की ज्या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन, एक्झाम्पल आणि 2 महत्वाचे पॉइंट मेन्शन करणं गरजेचं आहे. किंवा एका वाक्यासाठी जर क्वेश्चन विचारला, एका सेंटेन्स साठी व्हॉट इज हायपोहायड्रोफिली, तर आपल्याला त्याची डेफिनेशन मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा टाईप आपल्याला या
हायड्रोफिलीचा बघायचा आहे तो आहे इपी हायड्रोफिली. सेकंड टाइप इज कॉल्ड ॲज दी इपी हायड्रोफिली. आताच मी तुम्हाला सांगितलं इपी हायड्रोफिली. इपीचा अर्थ काय होतो? अबाव. अबाव दी वॉटर सरफेस. जर तुम्हाला हे पॉलिनेशन पाहायला मिळालं तर त्याला म्हणायचं इपी हायड्रोफिली. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक्सप्लेन करणार आहोत व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरिया हे एक्झाम्पल आहे इपी हायड्रोफिलीचं. पहा डेफिनेशन काय सांगणार आहे आपण. इट इज अ टाइप ऑफ वॉटर पॉलिनेशन विच टेक्स प्लेस अबाव दी वॉटर सरफेस. याला आपण म्हणतोय इपी हायड्रोफिली. ठीक आहे. आता इथं मी पहिल्यांदा तुम्हाला काय एक्सप्लेन करणार आहे त्याचे काही महत्वाचे पॉइंट्स की ज्याच्यामध्ये आपल्याला इपी हायड्रोफिली का पाहायला मिळते हे लक्षात येईल. इपी हायड्रोफिली मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे पहा. इथं एक्सप्लेन आपल्याला हे करायचं आहे ते म्हणजे पोलन ग्रेन जे असतात ते काय पाहायला मिळतात आपल्याला. फ्लोट ऑन दी वॉटर सरफेस. मेल पार्ट ज्याला आपण म्हणतो पोलन ग्रेन हे तुम्हाला वॉटर सरफेसवर फ्लोट झालेले पाहायला मिळतात. का फ्लोट झालेले पाहायला मिळतात? कारण याचं रिझन आहे द ग्रॅव्हिटी ऑफ दॅट पोलन ग्रेन इज द सेम ॲज दॅट ऑफ दी वॉटर. याचं रिझन आपण काय सांगू शकतो? बिकॉज ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन आर सेम ॲज दॅट ऑफ वॉटर. त्यामुळे पोलन ग्रेन्स तुम्हाला काय पाहायला मिळतात? वॉटरवर फ्लोट झालेले पाहायला मिळतात. तरंगत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय सांगायचं आहे हे काय एक्सप्लेन करतो आपण व्हॅली सिनारियामध्ये. कारण हा जो व्हॅली सिनारिया आपण एक्सप्लेन करणार आहे इथं हा कसा आहे? इट इज डायोशियस ॲक्वॅटिक म्हणजे पर्टिक्युलरली फ्रेश वॉटर प्लांट आहे. व्हॅलिस्नारिया हे डायोशियस प्लांट आहे. डायोशियस म्हणजे कसलं म्हणतोय की ज्या प्लांट मध्ये आपल्याला मेल पार्ट वेगळ्या प्लांट मध्ये आणि फिमेल प्लांट वेगळ्या प्लांट मध्ये पाहायला मिळतं त्याला म्हणायचं डायोशियस. डायोशियस म्हणजे एकमेव एकच प्लांट की ज्याच्यामध्ये तुम्हाला आयदर मेल किंवा फिमेल पार्ट पाहायला मिळेल. आणि याच्या अपोजिट मोनोशियस म्हणजे काय? एकाच प्लांट मध्ये जर मेल आणि फिमेल पार्ट पाहायला मिळत असेल तर त्याला तुम्ही म्हणता मोनोशियस. आणि डायोशियस म्हणजे ज्या प्लांट मध्ये फक्त मेल किंवा फिमेल पार्ट पाहायला मिळतं त्याला म्हणायचं डायोशियस. तर हे जे व्हॅलिस्नारिया आहे हे डायोशियस ॲक्वॅटिक फ्रेश वॉटर प्लांट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मेल पार्ट वेगळा पाहायला मिळतो, फिमेल पार्ट वेगळा पाहायला मिळतो. इथं काय पाहायला मिळतं तर मेल पार्ट त्याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार करतो आणि ते पोलन ग्रेन वॉटर सरफेसवर तुम्हाला फ्लोट झालेले पाहायला मिळतात. आणि फिमेल जो पार्ट असतो तो अतिशय लॉंग असतो. हा कॉइलेड पार्ट पाहायला मिळतो आणि हा फिमेल पार्ट बॉटमला रीच होतो आणि बॉटमला रीच झाल्यानंतर तो ते पोलन ग्रेन ट्रॅप करतो आणि त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं. कसं ते मी तुम्हाला इथं डायग्राम मध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर याआधी आपल्याला या ठिकाणी काय एक्सप्लेन करायचं आहे पहा. 2 पॉइंट मी परत रिपीट करते. इपी हायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन विच टेक्स प्लेस इन वॉटर अबाउट द वॉटर सरफेस. पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस because they have the same gravity as that of the water. It is a dioecious plant because it has only either male or the female part and it is aquatic freshwater plant. डायग्राम मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे पहा. इथं डायग्राम मध्ये आपण दाखवतोय हे व्हॅलिस्नारिया प्लांट म्हणजे जे मी पॉइंट आता तुम्हाला एक्सप्लेन केले ते आपण फिगरद्वारे एक्सप्लेन करू शकतो. बघा इथं आपल्याला दाखवायचं आहे हे असं हे दाखवायचं आहे ते व्हॅलिस्नारिया प्लांटचं एक फिगर आहे. लक्षात घ्या हा एक पार्ट आहे म्हणजे हे प्लांट दाखवायचे आपल्याला आणि हे दुसरं मी दाखवलेलं आहे प्लांट. ठीक आहे. इथं मी तुम्हाला दाखवते. समजा आपण एक्सप्लेन केला हा इट इज अ मेल पार्ट. ओके. हा मेल पार्ट ऑफ व्हॅलिस्नारिया. हा मेल पार्ट व्हॅलिस्नारियाचा काय करतो पहा. हे सगळं आपल्याला कुठे पाहायला मिळतं? दिस प्लांट्स आर प्रेझेंट बिलो दी वॉटर. हे पाण्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओके. इट इज द वॉटर सरफेस. प्लांट हे काय पाण्याच्या आतमध्ये हे आपण दाखवलेलं वॉटर सरफेस दाखवलेलं आहे. दिस मेल पार्ट प्रोड्यूस दी पोलन ग्रेन्स.
तो काय तयार करतो, पोलन ग्रेन्स तयार करतो. आणि या पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी सेम तुम्हाला वॉटरसारखी पाहायला मिळते. त्यामुळे पोलन ग्रेन्स तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, हे वॉटर सरफेसवर फ्लोट झालेले पाहायला मिळतात. ओके, दीज आर दी पोलन ग्रेन्स which float on the water surface. आणि या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, फिमेलचा पार्ट मी या फ्लावर मध्ये दाखवते. म्हणजे आपण आता इथं समजू शकतो डायोशियस आहे, त्यामुळे हा जे व्हॅलिसनारी आहे ह्याच्यामध्ये फक्त मेल पार्ट आहे, आणि हा जो व्हॅलिसनारी आहे ह्याच्यामध्ये फक्त काय आहे, फिमेल पार्ट आहे. म्हणून तर याला आपण डायोशियस प्लांट म्हणले. एकाच प्लांट मध्ये मेल फिमेल इथं पाहायला मिळत नाही. आता या ठिकाणी आपण दाखवलं, समजा हे मी तुम्हाला दाखवलं, इट इज अ फिमेल पार्ट. या फिमेल पार्ट तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, वरच्या पार्टला स्टिग्मा पार्ट पाहायला मिळणार आहे, बरोबर आहे. आणि मग हा फिमेल पार्ट तुम्हाला लॉंग पाहायला मिळतो. तो पॉलिनेशन मध्ये साठी टेम्पररी, कायमस्वरूपी नाही, फक्त पॉलिनेशन साठी हा फिमेलचा पार्ट थोड्या कालावधीसाठी पाण्याच्या सतपेच्या वर येतो. आणि हा स्टिग्मा जो आहे, हा स्टिग्मावर हे पोलन ग्रेन काय होतात, डिपॉझिट होतात, आणि त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. एकदा पॉलिनेशन कम्प्लीट झालं की हा जो फिमेल पार्ट आपण लेबल केलेला आहे परत वॉटर सरफेसच्या बिलो येतो, आणि त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, रेग्युलर त्यांचं अडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळतं. बघा परत एकदा मी सांगते, व्हॅलिसनारियामध्ये मेल प्लांट वेगळं असतं, फिमेल प्लांट वेगळं असतं. मेल प्लांटमध्ये मेल फ्लावर पोलन ग्रेन तयार करत असतो. तो पोलन ग्रेन तुम्हाला वॉटर सरफेसवर फ्लोट झालेला पाहायला मिळतो. फिमेल प्लांट जे आहे त्या फिमेल प्लांटचा फिमेल पार्ट जो हा तिसरा जो प्लांट मी सांगितला व्हॅलिसनारिया, त्याचा जो फिमेल पार्ट आहे तो लॉंग असतो. टेम्पररी तो वॉटर सरफेसवर येतो, आणि वॉटर सरफेसवर जे फ्लोट करत असलेले पोलन ग्रेन आहेत त्यांना ट्रॅप करतो, आणि त्या ठिकाणी आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. आणि यामुळं जर पॉलिनेशन वॉटर सरफेसच्या वर होत असेल तर त्याला आपण नाव काय दिलं होतं, इपिहायड्रोफिली. तसं आपल्याला लक्षात येतं की त्याला इपिहायड्रोफिली का म्हणलेलं आहे. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण दोन महत्वाचे अबायोटिक एजंट डिस्कस केले. एकाचं नाव आहे विंड पॉलिनेशन, दुसऱ्याचं नाव आहे वॉटर पॉलिनेशन. विंड पॉलिनेशन म्हणजे काय, त्याचे अडॅप्टेशन आपण 1 by 1 बघितली. त्यानंतर वॉटर पॉलिनेशन म्हणजे काय, त्याचे दोन टाईप, हायपोहायड्रोफिली, इपिहायड्रोफिली. आणि त्यानंतर आपण त्या दोघांचेही महत्वाचे पॉईंट आणि इपिहायड्रोफिलीची डायग्राम आपण या ठिकाणी डिस्कस केले. थँक्यू.